राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज आपला अध्याय 9 चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. याच्यामधले काही टप्पे आपण बघितले आणि या टप्प्यांमध्ये ज्ञानयज्ञाचा एक टप्पा आपण बघितला. त्याच्यानंतर भगवंताचा जो भाव आहे आत्तापर्यंतचा, पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला विषाद सांगितला, दुसऱ्यामध्ये तुम्हाला सांख्ययोग सांगितला. हे सगळे जे होते कर्मयोग, हे सगळे तुमच्या वेगवेगळ्या देहातल्या प्रक्रियेबद्दल होते. विज्ञान योग सांगितला, प्रकृतीचं स्वरूप सांगितलं. हे सगळं भक्त आणि भक्तांच्या देहाबद्दल आणि सृष्टीबद्दलचं सगळं विवेचन होतं. आत्तापर्यंत जेवढं काही विवेचन झालं तेवढं सगळं विवेचन हे प्रकृतीबद्दल, देहाबद्दल, भक्तांच्याबद्दल, चांगलं वाईट गोष्टींबद्दल, सृष्टीबद्दलचं सगळं विवेचन होतं. आता या टप्प्यापासून जो अध्यायातला 9व्या अध्यायातला अगदी अप्रतिम असा टप्पा आहे. या अध्यायापासून, या ओवीपासून भगवंतांनी स्वतःचं स्वरूप बदललं आहे. भगवंत स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान द्यायला सुरुवात करत आहेत. आत्तापर्यंत दिलेलं हे ज्ञान सृष्टी, प्रकृती, देह, भक्त या संदर्भात होतं. या सगळ्यांचा विचार झाल्यानंतर ज्ञानी झालेल्या अर्जुनाला स्वतःचं स्वरूप सांगण्याचं भगवंत आता प्रयत्न करत आहेत. भगवंतांनी या ठिकाणी आपल्या बोलीभाषेत म्हणायचं असेल तर ट्रॅक बदलला आहे. जो आत्तापर्यंतचा विषय होता त्या विषयाला सोडून भगवंत स्वतःच्या स्वरूपाबद्दल बोलायला लागलेत. जसजसं विश्वरूप दर्शनाच्याकडे भगवंत येत आहेत तसतसं भगवंत मागच्या सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या या त्यांनी बाजूला ठेवून स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान आता अर्जुनाला द्यायला सुरुवात केली आहे. ओवी बघा म्हणजे तुम्हाला समजेल. मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं, जाणीवेचा जरी उदय होय तरी मुद्दलू वेदुमीची आहे. तुम्ही आता ज्ञानी झालेला आहात, ज्ञान प्राप्त झालेलं आहे. ते ज्ञान ज्यातनं तुम्हाला प्राप्त होतं ते सगळे वेद, ही जी मुद्दल आहे, वेदांना मुद्दल म्हटलं, ही मुद्दल मी आहे. हा मागचा सगळा प्रवचनातला भाग होता. या ज्ञानाग्नीतल्या असलेल्या सगळ्या वस्तू मी आहेत असं सगळं मागच्या प्रवचनामध्ये हे भगवंतांनी सांगितलं, ते आपण ऐकलं. पै जयाचिनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगी जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गाव. अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी, तेवी मी चराचरी माता होय. आणि जाहले जग जेथ राही, जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचूनी नोहे आन निरुते. पिताहमस्य जगतो माता धाता पिता महा, या श्लोकाचा असलेला हा सगळा परिपाक आहे. पै जयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे. ज्या ज्या योनीमध्ये 84 दशलक्ष योनीमध्ये अंगसंगे हा शब्दप्रयोग नीट लक्षात घ्या. ज्या ज्या अंगाने या भूतांमध्ये, या सजीवांमध्ये, या सृष्टीमध्ये ज्या ज्या अंगांनी ये प्रकृतीस्तव, प्रकृतीच्यामुळे दोन जीव एकमेकाशी मिलन झाल्यानंतर आपोआप अष्टांगे, ज्या वेळेला ही सर्वांगानी प्रकृती प्रसवते, जन्म पाविजात असे जगे. ही प्रकृती, हा देह कुठलाही असेल, प्राण्याचा असेल, कीटकाचा असेल, माणसाचा असेल,
वेगवेगळ्या सूक्ष्म जीवांचा असेल, हा जन्माला आलेला जीव ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे. या जगामध्ये हा जीव जन्माला येतो, तो पिता मीगा. त्याला जन्माला घालणारा त्याचा पिता, त्याचा बाप मी आहे. अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी. आपण बघतो नटराज भगवान शिवशंकराचा जो अवतार आहे तो अर्ध नारी नटेश्वरी, म्हणजे अर्धा नर अर्धा नारी, अर्धा पुरुष अर्धी स्त्री. हा जो भगवंताचा अवतार आहे, जो पुरुष तोची नारी, तो प्रत्यक्ष पुरुष आहे, तोच नारी आहे, तोच स्त्री आहे. तेवी मी चराचरी माताही होय. त्याप्रमाणे तुम्ही स्त्री पुरुष लिंग भेद करता. अध्यात्म ज्ञान स्त्री पुरुष लिंग भेद करत नाही. मला वाटतं हा विषय आपला मागच्या प्रवचनात झालेला आहे. स्त्री पुरुष हा लिंगभेदाचा अध्यात्माचा विषय नाही. अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी. यास्तव माताही मी. माता म्हणजे आईसुद्धा मी आणि जन्माला घालणारा पितासुद्धा मी. या ज्या ओव्या आहेत ना महाराज, या ओव्यांचा संदर्भ लक्षात घेण्याचा विचार करा. इथे भगवंताने आपला ट्रॅक बदलला आहे. भगवंत आत्तापर्यंत मी काय नाही, मी कसा नाही असं जे सांगत होते, ते आता मी कसा आहे, मी नेमका कोण आहे, याबाबतचं विवेचन करायला लागलेले आहेत. यामध्ये पहिला टप्पा त्यांनी सांगितला, जे जे काही कर्म नावाचं या सृष्टीमध्ये घडतं, त्या कर्माचं यज्ञ स्वरूप मी आहे. ज्या वेळेला तुम्ही पोटामध्ये अन्न घेता, त्यावेळेला पोटात जाणाऱ्या अन्नासाठी निर्माण होणारा जठराग्नी हा मी आहे. तुम्हाला भूक लागावी म्हणून शरीरात जो अग्नी निर्माण होतो, भगवंत म्हणतात तो मी आहे. बघा, संकल्पना नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या समोर एखादी गोष्ट कर्म म्हणून घडते, त्या कर्म म्हणून घडणाऱ्या गोष्टीमध्ये असणारा देव हा शोधण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. हा विषय तितकासा मनाला रुचेल असा नाही, नीरस आहे, बेचव आहे. कशासाठी समजणार नाही. हा विषय नेमका कशासाठी, ह्या विषयाचं नक्की फलित काय, आपल्या आयुष्यात याचा लौकिक अर्थाने उपयोग काय. विषय घन असल्याने एक ओवी अजून घेऊया. आणि जाहले जग जेथ राहे, जेणे जीवित वाढत आहे, ते मी वाचुनी नोहे आन निरुते. ये प्रकृती पुरुषे दोन्ही, उपजली जयाच्या अमनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. ज्या ठिकाणी हे जग जन्माला आल्यानंतर राहतं, वाढत राहतं, ते वाढणं, त्याची वाढ होणे हा मी आहे. ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी वाढताना दिसतात, मोठ्या होताना दिसतात, ते मोठं होणं हा मी आहे. त्याच्यामुळे या जगाचा पिता मी, माता मी आणि या सगळ्यांचा पितामह म्हणजे आजोबासुद्धा मी. आन निरुते. आन निरुते या शब्दाचा अर्थ 100% या
शपथेवर मी सांगतो किंवा 100% तुम्हाला खात्रीरित्या मी सांगतो, आन निरुते, 100% खात्रीने शपथ घेऊन किंवा आपण म्हणतो ना शपथेवर सांगतो. हे काय आहे नक्की? निरस असलेलं, बेचव असलेलं ज्ञान लौकिक अर्थाने आपल्या आयुष्यात काय गरजेचं आहे? बघा, हा विषय ना मी तुम्हाला तुमच्या आयुष्याशी कसा निगडीत आहे ना ते सांगतो. ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात संपूर्ण कर्म करून 60व्या वर्षी एक रिटायरमेंट घेतलेली आहे, आयुष्यात आता ते स्वतःहून त्या नोकरीचा म्हणा राजीनामा दिला असेल किंवा त्यातून आता बाजूला झालेले आहेत. मी एवढ्या वर्ष कष्ट केले, आता मी निवांत कमवलेल्या सगळ्या गोष्टींचा सुंदर उपभोग घेऊ शकतो म्हणूनच जे थांबले. त्यांच्या आयुष्यात असलेली स्थित्यंतरं कशी आहेत ते बघा. त्यांच्या आयुष्यात रोजच्या रोज तुम्ही कामाला जात असताना तुमचा चालू असलेला जीवनप्रवास आणि तुमच्या एका ठराविक निवृत्ती घेतल्यानंतरचा तुमचा जीवनप्रवास, ज्या वेळेला तुम्ही कामाला जातात त्यावेळेला तुमचा मेंदू चालत असतो. तुम्हाला सृष्टीमध्ये तुम्ही काम करत असताना, कर्म करत असताना तुम्हाला योग्य वेळेला आहार, तुम्ही बघा नोकरीवर गेलात तर तुम्हाला सकाळच्या वेळेला तुमचा चहा तुमच्या टेबलावर येतो, पेपर ठेवला जातो, तुम्हाला योग्य वेळेला अन्न मिळतं, योग्य वेळेला तुम्हाला पुन्हा चहा मिळतो, अन्न मिळतं, मग तुम्ही घरी येता, प्रवास तुमचा घडतो. घरी आल्यानंतर पुन्हा तुमच्यासाठी दमून आलात म्हणून अन्न तयार असतं, ते तुम्ही खाता, झोपता, पुन्हा हे चक्र थांबत नाही. चक्र बंद झालं की त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये या वेळा तुम्हाला देण्याच्या वेळा बदलत जातात. तुम्ही घरी ज्या वेळेला थांबता, ज्या वेळेला तुम्ही निवृत्तीनंतर घरी थांबता, त्यानंतर त्यांच्या 4-5 महिने त्यांच्या स्वभावातला बदल जाणवत नाही, पण त्यानंतर हळूहळू कौटुंबिक लोकांचा तुमच्याबद्दलचा असलेला भाव बदलत जातो. तुमचं जीवन त्यांना निरस वाटायला लागतं. तुम्ही आनंद उपभोगण्याच्या दृष्टीने निवृत्ती म्हणून या कुटुंबात आलेला आहात, पण कुटुंबाला तुम्ही आता नको आहात. कुटुंबाला तुमची अडचण आहे, कुटुंबाला तुमची गरज राहिलेली नाही. तुमची गरज त्या वेळेपुरती आहे जेवढ्या वेळेला तुम्ही जेवायला येता किंवा चहा पाण्याला येता. मधला जो काळ आहे त्या काळामध्ये कौटुंबिक उरलेली व्यक्ती तुम्हाला आपलंसं म्हणायला तयार नाही, तुमची मतं त्यांना नको आहेत. हा जेव्हा काळ तुमच्या मनाला क्लेश देतो त्यावेळेला तुमचं असलेलं आयुष्यातील सगळ्यात मोठं योगदान अपेक्षाभंगाच्या दुःखात बदलून जातं. आणि मग उत्तम देह असलेला 60चा तो देह जो चपळता त्या देहात असते, ती अचानक येत्या पुढच्या 7-8 वर्षामध्ये अगदी तो मनुष्य हंतरुणाला खिळायला लागतो. त्याला नको नको ते आजार भेडसावायला लागतात. मला अमुक होत नाही ना, मला तमुक होत नाही ना. कारण आजारी आहे म्हणून कौटुंबिक लोक जवळ येतात, म्हणून तो आजार पण बळावलं जातं. हा विषय नीट लक्षात घ्या, तुम्हाला समजून सांगण्यासाठी फार उत्तम विषय आहे. ही मानसिक स्थिती आल्यानंतर शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स निर्माण होतात जे नैराश्य निर्माण करतात. आणि नैराश्य निर्माण करणारे हार्मोन्स तुमच्या मेंदूतल्या नसा कमजोर करायला सुरुवात करतात, मेंदूतल्या पेशी मरायला सुरुवात करतात. इथे तुमच्या देहाचा सगळ्यात मोठा मानसिक आणि शारीरिक ऱ्हास होतो.
ही स्थिती अनेकांनी अनुभवली असेल, हे प्रवचन ऐकणाऱ्यांच्याही बरोबर हे घडलं असेल. भगवंत जे सांगतोय ते जर तुम्ही समजून घेतलात ना हा टप्पा, तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला तुमची गरज नसलेली जागा, ही जागा माझी समाजात गरज आहे, आणि गरज आहे कारण माझ्यात भगवंत आहे. तुमच्यातला भगवंत प्रदीप्त करणं, तुमच्या पोटामध्ये तो अग्नी प्रदीप्त करणं, कामावर जात असताना असलेली भूक, घरात असताना असलेली भूक, यात खूप फरक आहे. देव हळूहळू तुमची साथ सोडतोय, अग्नी कमी कमी होतोय, तो तसाच टिकवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेंदूच्या पेशी मरू द्यायच्या नाही आहेत. तुम्ही कुटुंबामध्ये रिटायरमेंटनंतर, तुमच्या त्या काळाच्या नंतर तुम्ही त्या लोकांमध्ये जाणं त्यांना योग्य नाही आहे. तुम्ही तुमचं जग निर्माण करायचं आहे. ज्ञानेश्वरी सांगते, हा टप्पा त्याच्यावर आधारित आहे. मीच सांगतो, मी पिता मीच माता आणि मीच पितामह, ही भावना तुमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. विषय नीट समजून घेतलात तर तुम्हाला समजेल की मी काय केलं पाहिजे घरात बसून. माझा जर उतार वय आलं आहे, माझी जर संध्याकाळ जीवनाची आली आहे, तर ती संध्याकाळ गोल्डन करण्यासाठी, सुवर्ण करण्यासाठी म्हणून मी माझा मेंदू, माझं शरीर मानसिकदृष्ट्या बलवान असलं पाहिजे. डॉक्टर्स तुम्हाला सांगतात तुमचं मन रमवा, मन रमवा, पण रमत नाही, कारण अपेक्षाभंगाचं दुःख अप्रतिम मोठं आहे. व्यवस्थित बिघडलेलं मानसिक आरोग्य घेऊन तुम्ही जगता. आता काय केलं पाहिजे ना, हे तुम्हाला सांगतो. तुमच्या घरात असताना या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्या ओवींचा संदर्भ घेतलात तर तो यज्ञ, त्या यज्ञातलं भरण, यज्ञाची आहुती आणि यज्ञाचा संकल्प हा मी आहे हे पहिलं ठरवा. मग घरामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी या यज्ञाच्या आहेत. म्हणजे आपण आज समजा या कोपऱ्यात बसलो असेल तर उद्या तुम्ही त्या कोपऱ्यात बसा. आज तुम्ही जर काही गोष्ट करण्यासाठी म्हणून या रूममध्ये बसला असाल तर उद्या त्या रूममध्ये बसा, त्या जागी बसा, जागा बदला. रोज तुम्ही सकाळी जर तुम्हाला पेपर वाचायची सवय असेल तर त्या पेपरमध्ये असणाऱ्या अनेक लोकांना पत्रव्यवहार करायला सुरुवात करा. लेखणी पेन तुमचा वापरता राहिला पाहिजे. 4 ओव्या ज्ञानेश्वरीच्या लिहून काढा, समजू लिहून काढा. सकाळच्या वेळेला हा दिनक्रम ठेवा. नाश्ता झाल्यानंतर, सगळं आवरल्यानंतर आपल्याला जे पाहिजे त्याला पत्रव्यवहार करायचा आहे, तो पत्रव्यवहार लिहून काढा, पत्र पाठवा. ज्या वेळेला एक तुमच्या दुपारची वेळ येईल त्यावेळेला बातम्या ऐका. बातम्या टी व्ही पुढे जाऊ नका. टी व्ही, मोबाईल, शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहा. गरजेपुरता सोशल मीडिया वापरा, टी व्ही बंद करा. भंगार असलेल्या त्या सिरियल्स मुळीच बघू नका. त्याऐवजी रेडिओवरच्या बातम्या ऐका. सवय लावा. दुपारच्या वेळेला अन्न घेतल्यानंतर, शांतपणे झोपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ म्हणा, एखाद दुसरं छोटंसं प्रवचन ऐका, पसायदान म्हणा, शुभंकरोती म्हणा, नित्यनियमाने आरती म्हणता येत असेल तर आरती म्हणा. हे दिनक्रम संध्याकाळी करत जा. काय करायचं हा विचार करू नका, करा. मला हे करायचंच आहे. शरीराला ती सवय लावा. पुन्हा रात्री जेवण झाल्यानंतर गझल, छोटीशी गाणी कुठली तरी जुनी रेडिओवरती लावा.
ती गाणी ऐका, संगीत रात्री झोपताना ऐकण्याची सवय लावा. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, एवढ्या काटेकोर करा की तुमच्या आयुष्यामध्ये हा नित्यक्रम असला पाहिजे. यामध्ये तुमच्याकडे असलेल्या आयुष्यात कमवलेल्या संपत्तीचे 4 हिस्से करा. एक हिस्सा मुलाबाळांचा, एक हिस्सा भविष्याचा, एक हिस्सा कौटुंबिक गरजांचा आणि एक हिस्सा तुमचा. हा तुमचा हिस्सा तुम्हाला शेवटच्या टोकापर्यंत संपवायचा आहे. त्यात काही शिल्लक ठेवायचं नाही. तुम्ही कमवलेल्या हिश्श्याचे 25% इथे संपवायचे. कसे? जे कोणी तुमचे जवळचे असतील त्यांना घरी बोलवा, त्यांना अन्नदान करा. नसेल घरी जमत, बाहेर घेऊन जा, त्यांना द्या. त्यांचा पोटामध्ये तुमच्या मुखातून शब्द आला पाहिजे, अन्न त्यांनी सेवन केलं पाहिजे. त्यांच्याशी बोला. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला समजलं ते त्यांना सांगा. कदाचित ते सुरुवातीला ऐकणार नाहीत, दुसऱ्यांदा ऐकणार नाहीत, तिसऱ्यांदा ऐकणार नाहीत, पण त्या अन्नाबरोबर ते ऐकतील. चौथ्यांदा, 5व्यांदा ते तुम्हाला विचारतील, काय रे बाबा, यावेळेला काही ज्ञानेश्वरीबद्दल तू वाचलं नाही का, ऐकलं नाही का, आम्हाला सांगितलं नाहीस. हे सगळं तुम्ही करू शकता. करण्याच्या बरोबर तुम्हाला अन्नदान करायचं आहे. ते त्या लोकांना, मग ते तुमच्याबरोबरचे कोणी असतील, घरी बोलवा. ही एक तुमच्या दृष्टीने एक सुंदर ऊर्जा तुमच्यात तयार होईल. तुम्ही या ज्ञानेश्वरीमधले असलेले भाव दुसऱ्याला सांगायला सुरुवात केलीत की भगवंत आणि सृष्टी तुमची सेवा करायला सुरुवात करते. मी पिता, मीच माता, मीच आजोबा, भगवंत सांगतात. आणि भगवंत म्हणतात, ज्या ज्या गोष्टींचे यज्ञ होतात त्या यज्ञाचे असलेले मंत्र मी, यज्ञ भरण मी, हवन मी यजमान. मग तुमचा देह हा यज्ञ कर्माचा यज्ञकुंड आहे समजा. अग्निपोटात जेवण यज्ञकर्म आहे. जेवताना संपूर्ण ताटाकडे हा भगवंत मी घेतोय समजून जेवण जेवायचं आहे. नैराश्य नाही. स्वच्छ सुंदर ताटावर आनंदाने बसून जेवण भगवंत ग्रहण करतोय म्हणून जेवायचं आहे. पाणी पिताना भगवंत पोटामध्ये घेतोय, पाणी प्यायचं आहे. भगवंत माझ्या हृदयात आहे म्हणून वाचायचं आहे. भगवंत माझ्या हृदयात बसलाय म्हणून बोलायचं आहे. मुखातून भगवंताचं नामस्मरण ढोबळपणाने नाही, वरवर नाही, आनंदाने गुणगुणायचे. एखादा अभंग आवडला असेल तर तो दिवसभर गुणगुणण्याचा प्रयत्न करा. हे मी तुम्हाला का सांगतोय? तुमच्यातल्या असणाऱ्या भगवंताला जागृत ठेवलं की तुमच्या मेंदूच्या पेशी जिवंत राहतील. मेंदूच्या पेशी जिवंत राहिल्या की मानसिक स्ट्रेस शून्य होईल. त्या क्षणाला तुमचं शरीर उत्तम अवस्था प्राप्त करेल. ही अवस्था प्राप्त डॉक्टरकीने गोळ्या औषधांनी होत नाही, हे लक्षात घ्या. ही तुम्हाला तुमची निर्माण करावी लागते. उत्तम भूक लागणं भगवंत तुमच्या देहात वास करतो याचं प्रमाण आहे. प्रवचन फार पुढे जाईल या विषयावरती महाराज. खरा आज विषय सांगायचा होता पण वेळेच्या अभावी तो सांगता येणार नाही. तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.